बेसनमध्ये कधी तुम्ही हार्पिक टाकून बघितलंय का? नसेल टाकलं तर चला तुम्हाला सर्वप्रथम मी रिझल्ट दाखवते. तुम्ही बघू शकता घरातील संपूर्ण कॉकरोच जे आहे अशा पद्धतीने अगदी मरून पडलेले आहेत. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण उंदीर आणि झुरळांसाठी एकच उपाय बघणार आहोत. फक्त उंदीरसाठी आपल्याला जो काही उपाय बघायचा आहे त्यामध्ये थोडंसं अजून एक दोन इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत आणि झुरळसाठी सुद्धा आपल्याला हेच काही इन्ग्रेडियंट्स वापरून आणि हाच उपाय वापरून घरातील झुरळं पळून लावायचे आहेत. सगळ्यात पहिले मी इकडे घेतलेला आहे 4 मोठे चमचे बेसन पीठ. तुम्ही बेसन पिठाऐवजी मैदा किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता. आज आपण बेसन पीठ यासाठी घेतलेलं आहे. बेसन पीठ हे थोडंसं चिकट असतं त्यामुळे बेसन पिठाचा वापर केला आणि ते जास्त दिवस ओलसर राहतं म्हणूनच आपण बेसन पिठाचा वापर केलाय. दुसरं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हार्पिक. आता आपण इकडे हार्पिक वापरतोय त्यामुळे इकडे स्टीलचे वगैरे भांडं घ्यायचं नाही किंवा प्लेट वगैरे घ्यायची नाही, प्लास्टिकचीच घ्यायची. आता मी ही प्लेट यासाठी घेते की मी हे हॅक वगैरे करण्यासाठीच घेते त्यामुळेच मी ही प्लेट घेतलेली आहे. तुम्ही प्लास्टिकचा कंटेनर घ्या किंवा एखादी जुनी पुराणी स्टीलची तुमच्याकडे प्लेट असेल जिला काळे डाग झाले चालत असतील तुम्हाला तर मग तुम्ही ते घेऊ शकता. हार्पिकने काय होतं की स्टीलवरती काळे डाग होतं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. स्टीलचा काहीच आता वापरायचं नाही आहे. मी इकडे बघा यूज अँड थ्रोचा जो प्लास्टिकचा चमचा असतो त्याचा वापर करते आहे आणि जसं आपण हार्पिक आणि बेसन मिक्स करतो हे बघा असं हलकं व्हायला लागतं. आता इकडे हार्पिक किती टाकायचं तर अगदी थोडं टाकायचं. हार्पिक आपण वापरल्यामुळे इकडे आपण बिलकुल आता कापूरच्या गोळ्या किंवा मग डांबर गोळी वापरत नाही आहोत. त्यानंतर आपण इकडे टाकत आहोत 1 चमचा सोडा. आता बघा तुम्हाला जर हार्पिक वापरायचं नसेल तर तुम्हाला 2 डांबर गोळी आणि 2 ते 3 कापूरच्या वड्या घेऊन त्याची पावडर तुम्हाला यामध्ये मिक्स करायची आहे हार्पिकच्या ऐवजी. आता इकडे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बोरिक पावडर. बोरिक पावडर आपण धान्य साठवण्यासाठी वापरत असतो किंवा कॅरमवरती बोरिक पावडर टाकलं जातं आणि कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी इझिली हे मिळतं. तर इकडे आपण बोरिक पावडर टाकतो आहे 2 मोठे चमचे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे एकदम जबरदस्त उपाय आहे आणि कारगर उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. चला आता आपण हे सगळं काही मिक्स करून घेऊयात. आता बघा माझ्याही घरी लहान मूल आहे त्यामुळे मी इकडे डांबर गोळी आणि कापूरची वडी वापरली नाही आहे त्यामुळे मी इकडे हार्पिक वापरलेला आहे. हार्पिकमध्येही भरपूर केमिकल्स असतात पण मी डांबर गोळी आणि कापूर कुठेतरी लहान मुलांना बिलकुल चांगलं नसतं म्हणून मी ते वापरलेलं नाही आहे. आता थोडं पाणी टाकून आपल्याला याचा उंडा मळून घ्यायचा आहे. आता तुमच्या हातामध्ये तुम्ही ते ग्लोव्ज घाला कारण तुम्ही हार्पिक वापरलं असेल तर इचिंग वगैरे होण्याची शक्यता असते पण मला याने काही झालेलं नाही त्यामुळे मी अगदी थोड्या प्रमाणात हार्पिकचा वापर केलाय त्यामुळे मी डायरेक्टली ॲज इट इज याचा आता उंडा मळून घेत आहे. जसं आपण यामध्ये पाणी टाकतोय आणि उंडा मळून घेतो आहोत तसं काय होतं की हे जे आहे हे पूर्ण जे सोल्युशन आहे किंवा आपण जो उंडा मळतो तो अगदी हलका आपल्याला वाटायला लागतो. आता तुम्ही बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ हे कंबाईन सुद्धा करू शकता. आता इकडे जे आपण हार्पिक घेतलंय, सोडा घेतलाय तर सोड्याऐवजी तुम्ही काय करू शकता की इनो सुद्धा घेऊ शकता पण आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स मी सांगितले आहे ते तुम्हाला टाकायचं. बघा डांबर गोळी आणि कापूर जर तुम्ही घेतला असेल तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे 1 चमचा तूप किंवा मग तेल टाकायचं आहे. म्हणजे डांबर गोळी आणि कापूरचा जो काही स्मेल आहे तो थोडासा कमी झाला पाहिजे कारण आपल्याला उंदीर आणि झुरळ मारायचे तर त्यांनी हे खाल्लं पाहिजे इतपत आपल्याला ते बनवायचं आहे पण त्यांना स्ट्रॉंग जर स्मेल आला तर ते खाणारच नाही बरोबर. म्हणून आपण इकडे तूप किंवा तेल टाकतोय जेणेकरून काय होईल की त्याचा जो काही वास आहे डांबर गोळीचा कापूरचा तो थोडासा कमी होईल. हे जेव्हा तुम्ही डांबर गोळी आणि कापूर यूज करता तेव्हा तुम्हाला आवर्जून करायचं आहे. आता उंदीर तुमच्याकडे फार झाले असेल तर काय करायचं अशा पद्धतीने छोटा उंडा घ्यायचा आहे. त्याच्या मधोमध आपल्याला निरमा जी वॉशिंग पावडर तुम्ही वापरता ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला लाडू बनवून घ्यायचा. हे कशासाठी आहे तर उंदीरसाठी. आणि तुमच्या घरी उंदीर झाले नसेल तर तुम्हाला जे आपण आता सगळं काय बनवलंय त्याचे फक्त तुम्हाला लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता आपण इकडे निरमा का टाकलाय तर निरमामध्ये असते स्लरी. जर उंदीरने हा लाडू खाल्ला तर ती स्लरी त्याच्या पोटामध्ये जाऊन त्याला खूप अस्वस्थ वाटतं आणि तशा वेळेस तो तिथली जागा सोडून देतो आणि घराच्या बाहेर पळून जातो. त्यामुळे आपल्याला निरमा हा डायरेक्टली आपण उंडा मळत असताना घातला नाही अशा पद्धतीने घातला आहे. तर तुम्ही बघू शकता आपण जर तसा घातला असता तर तो डिझॉल्व झाला असता. आपल्याला डिझॉल्व नाही होऊ द्यायचा आहे, तो तसाच पावडर फॉर्ममध्ये राहिला पाहिजे म्हणून आपण तो अगदी मधोमध घालत आहोत. बघितलं ना, एकच उपाय आणि 2 काम करणार आहे. घरामध्ये फार उंदीर झाले असेल तर तुम्हाला हे लाडू तिथे ठेवून द्यायचे, तिथली साफसफाई करायची. दुसरी गोष्ट झुरळसाठी करत असाल तर झुरळ जर घरात खूप झाले असतील तर सगळ्यात प्रथम झुरळाची अंडी साफ करायची आहे.
दुसरी गोष्ट, दसरा दिवाळी येते, सणवार येत आहे, त्यामुळे आपण घराची साफसफाई करतच असणार आहोत. तुम्ही करणार आहात, मी सुद्धा करणार आहे. त्यामुळे हे उत्तम आहे. तुमच्या घरात झुरळ उंदीर झाले असेल तर सगळ्यात पहिले साफसफाई करायची आहे. नंतर हे उपाय तुम्हाला करायचे आहे. तुम्हाला रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेल. साफसफाई आपलं 30% काम करतं आणि हे जे काही उपाय आहे हे बाकीचे टक्के काम करतं. आता बघा, इकडे झुरळ आणि उंदीर दोघाहीसाठी झालेलं आहे. आता तुम्हाला हे ठेवायचं आहे, जिथे जिथे उंदीर किंवा झुरळ झाले आहे तिथे 15 दिवस तुम्हाला काहीच करायचं काम नाही. 15 दिवसांनी हे ड्राय होईल. पुन्हा तुम्हाला सेम बनवायचं किंवा दुसरा उपाय ट्राय करायचा आहे. तुम्ही बघणार, तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार, मी एवढी गॅरंटी तुम्हाला देते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. व्हिडिओ आवडला नसेल डिसलाईकसुद्धा करू शकता. आणि यूट्यूबवरती हा व्हिडिओ बघत असणार लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर जर बघत असणार तर लाईक करा, पटकन फॉलो करा. रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्ही सुद्धा साफसफाई करा, अशा पद्धतीने उपाय करा. बघा, तुम्हाला अशाच पद्धतीने झुरळ रोज मरलेले दिसतील. जेव्हाही तुम्ही झाडणार ना तेव्हा तुम्हाला रोज झुरळांचा जो आहे गंजचा गंज दिसेल. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा. तुमच्या घरी जर ट्रॉलीज असतील, किचन ट्रॉलीज, त्यामध्ये सुद्धा तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये हे ठेवू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला सांगा. आणि आपण आता रिसेंटली झुरळ याच्यावरती जास्त बघत आहोत, कारण आता साफसफाई आपण करणार आहोत. तर म्हटलं चला साफसफाई करतोय तर आपल्याला ॲडिशनल म्हणजे घरात झुरळ झाले असेल तर त्यासाठी सुद्धा उपाय तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. चला बाय.